मित्रांनो, आर-टी-ई 25% रिझर्वेशन 2026-27साठी जी 1 किलोमीटरची अट होती मित्रांनो, ती अट रद्द करण्यात आलेली आहे आणि ती रद्द केल्याच्यानंतर मित्रांनो, आर-टी-ई पोर्टलवरती एक अपडेट दिसत आहे. ते महत्त्वाचं अपडेट आहे. तुम्ही इथे पाहू शकताय. जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन लॉग इन करता आणि लॉग इन केल्याच्यानंतर इथे खाली पाहू शकताय, रिक्वेस्ट फॉर अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन टू बी-ई-ओ आणि ई-ओ. क्लिक हिअर असं हे ऑप्शन भरपूर जणांना दिसत आहे मित्रांनो. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकताय, फॉर्म अनकन्फर्म रिक्वेस्ट इज ऑलरेडी सबमिटेड टू बी-ई-ओ आणि ई-ओ हे असं अपडेट दाखवत आहे. आता हे जे अपडेट दाखवण्यात आलेलं आहे याच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. सर्वात पहिलं मित्रांनो, क्लिक करण्याअगोदर त्याचा अर्थ काय होतो आणि क्लिक केल्याच्यानंतर त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता, मी एक PPT फाईल बनवलेली आहे ती समजावून सांगण्यासाठी. तर इथे पाहू शकता, रिक्वेस्ट फॉर अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन टू बी-ई-ओ आणि ई-ओ याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा आर-टी-ई अर्ज अनकन्फर्म परत एडिट करण्यासाठी केलेली विनंती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही इथे पाहू शकता, तुम्ही आधी ॲप्लिकेशन कन्फर्म केले होते, आता त्यात काही बदल, काही दुरुस्ती करायची आहे, त्यामुळे तुम्ही अनकन्फर्म रिक्वेस्ट पाठवली आहे. ही विनंती बी-ई-ओ आणि ई-ओ शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेलेली आहे. याच्या आधी कसं होतं मित्रांनो, तुम्ही जर एकदा फॉर्म भरला, कन्फर्म केल्याच्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट करण्याचं कुठलंच ऑप्शन नव्हतं. पुढे काय होईल, आता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुढे काय होईल तर तुम्ही इथे पाहू शकता, बी-ई-ओ आणि ई-ओ अधिकारी तुमची रिक्वेस्ट तपासतील. जर त्यांनी ॲप्रूव्ह केली तर तुमचा फॉर्म पुन्हा एडिट करता येईल. जर रिजेक्ट केली तर फॉर्म तसाच कन्फर्म राहील. थोडक्यात काय, तर तुम्ही अर्ज पुन्हा बदलता यावा म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती पाठवली आहे याचा अर्थ होतो मित्र. तर आता फॉर्म अनकन्फर्म रिक्वेस्ट इज ऑलरेडी सबमिटेड टू बी-ई-ओ आणि ई-ओ याचा अर्थ असा आहे की तुम्ही आर-टी-ई 2026 अर्जामध्ये अनकन्फर्म फॉर्म करण्यासाठी, म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करण्यासाठी विनंती आधीच पाठवलेली आहे. ती विनंती आता बी-ई-ओ आणि ई-ओकडे पाठवली आहे. बी-ई-ओ आणि ई-ओ म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता, बी-ई-ओ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजेच गट शिक्षण अधिकारी आणि ई-ओ म्हणजे एज्युकेशन ऑफिसर म्हणजेच शिक्षण अधिकारी. म्हणजेच आता तुमचा अर्ज तुमच्या स्तरावरून बदलता येणार नाही. तो शिक्षण अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी गेला आहे. आता पुढे काय होईल तर तुम्ही इथे पाहू शकताय, तुम्ही रिक्वेस्ट क्लिक केल्याच्यानंतर अधिकारी तुमची विनंती तपासतील. ते ॲप्रूव्ह, मंजूर किंवा रिजेक्ट नाकारू शकतात. म्हणजे तुम्ही जी विनंती केली आहात ती विनंतीला ॲप्रूव्ह देऊ शकतात किंवा रिजेक्ट करू शकतात. जर ॲप्रूव्ह दिले तर तुम्हाला परत फॉर्म एडिट करता येतो, त्या फॉर्ममध्ये चेंजेस करता येतो. आणि जर त्यांनी रिजेक्ट जर केला फॉर्म तर तुम्ही जो पहिला फॉर्म भरलेला आहे सेम तसाच फॉर्म कंटिन्यू राहतो. सोप्या भाषेत पाहू शकता, तुमचा फॉर्म अनकन्फर्म करण्याचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवला आहे, त्यांच्या मंजुरीची वाट पाहावी लागेल. म्हणजेच मित्रांनो, या 2 पेजमध्ये जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रिक्वेस्ट अनकन्फर्म क्लिक केल्याच्यानंतर आणि रिक्वेस्ट बी-ई-ओ यांच्याकडे गेल्याच्यानंतरची प्रोसेस आपण इथे पाहिलेली आहे. यासाठी टिप पाहू, महत्त्वाची टिप आहे, तुम्ही इथे पाहू शकता, घाई करू नका. 1 किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे हे ऑप्शन आलं असावं. पण तसं त्यावर क्लिक करावं का नाही हे ऑफिशियल सांगण्यात आलं नाही. कदाचित 2-3 दिवसात सांगितलं जाईल, त्यामुळे ऑफिशियल अपडेट आल्यावरच पुढचा निर्णय घ्या. कारण 1 किलोमीटरची अट रद्द झाल्यामुळे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना एडिटचं ऑप्शन देतील का नव्याने फॉर्म भरावा लागेल हे येत्या 2-3 दिवसात कळेल. त्यामुळे हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही सध्या काही करू नका. सध्या तुम्ही तसंच राहू द्या. जेव्हा ऑफिशियल अपडेट येईल, अपडेट आल्याच्यानंतर तुम्हाला कळेलच की ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना एडिटचं ऑप्शन देतील किंवा नव्यानं फॉर्म भरायला सांगतील. त्यामुळे त्या अपडेटची वाट पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे आर-टी-ई पोर्टलवरती एक अपडेट आलेलं आहे त्या अपडेटबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेतलेलं आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.